प्रत्येकाला भेटेल, पण मी हे का सांगतोय की आपण लगेच खचून जातो. आपली आता मानसिकता काय, आता आपण येणार, आपल्याला सांगणार आणि सगळे गुड न्यूज देणार आणि आपण घरी जाणार, बरोबर आहे. पण यामध्ये काय होऊ शकतं, गुड न्यूज आपल्याला 70% येऊ शकते, बरोबर आहे, 80% येऊ शकते. मग आपण त्या गुड न्यूजवर समाधानी राहायचं का, बरोबर आहे. मग ह्या गोष्टी ज्या आहेत, जेव्हा 100% आपल्यासाठी गुड न्यूज असते त्यावेळेस आपण या ठिकाणाहून हलणार आहोत. त्यामुळं पुन्हा पुन्हा सांगतोय की आपलं मनोधैर्य खचू देऊ नका. हा शेवटचा लढा आहे. त्रास सहन करण्याची मानसिकता ठेवा. आपले जे तिथे लोक आहेत सगळे आपले आदरणीय धोंडे साहेब असतील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब असतील, सर्व टीम, मनीषा कायंदे मॅडम असतील, किशोरजी दराडे साहेब आमदार साहेब असतील, आपल्या मॅडम असतील, जाटोरीकर सर असतील, दराडे सर असतील, गवळी सर, ते सगळे तिथं आहेत. तुम्ही असं पिशव्या घेऊन आलं की आम्हाला थोडं घाबरल्यासारखं होतं. मंडपामध्ये बाबा पिशव्या पाठीमागे अडकवलेल्या आहेत आणि तुम्ही इथं आलेले आहेत. म्हणजे जे सहकार्य म्हणतो किंवा आम्हाला जे बळ मिळायचे ते पुन्हा मी पुन्हा जरी आम्हाला सहकार्य केलं नाही तरी आम्ही जे काही संघर्ष समितीमधले जेवढे आहेत तेवढं आम्हाला बसावंच लागेल. कारण आम्ही आमच्यावर शब्द येऊ देणार नाही. आम्ही जीवाचं रान करतोय. कारण आपली अवस्था फार विचित्र झालेली आहे आणि ती आपणच केलेली आहे, बरोबर आहे. आपणच या चक्रव्यूहामध्ये सापडलेलो आहोत आणि आपल्याला यातून बाहेर पडायचंय. त्यामुळे आपल्याला संघर्ष असेल, त्याग असेल, हा करावा लागणार आहे. संघर्ष वाटायला येईल, वाटलं होतं का नाही, बरोबर आहे. पण तो आला आणि आला तो आपण सहन करतोय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे आपण त्याला डगमगलेलो नाही, आपण पळून गेलो नाही, लढत नाहीत, आपण लढतोय. आणि हे लढण्याची कॅपॅसिटी काही जणांना वाटत असेल. आता 17 दिवस झाले, प्रत्येकाचा एवढा खर्च झाला, आपल्या रजा आहेत किंवा आपल्या रजा शिल्लक नाहीत, पुन्हा हे पेमेंट जे आहे आपलं 15 दिवसात ते निघतंय का नाही, त्याच्यासाठी आपण कर्तव्य रजा आपली या काळातली धरावी. यासाठी आपण मंत्री महोदय असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांच्याकडे आपण ह्या पद्धतीनं प्रयत्न, जे आपली 15-20 दिवसाची आहे ते कर्तव्य रजा त्यांनी समजावी आणि त्यांचं पगाटी आपण चांगल्या पद्धतीनं, तुम्हीही ज्यांचे ज्यांचे संबंध आहेत त्यांना त्या पद्धतीनं पत्रव्यवहार करून त्यांना तसा प्रयत्न करायला हवा. संघटना त्यांच्या त्यांच्या लेवलवर तसे प्रयत्न करत आहे, होऊ द्या. पण हे संधी हाताची गेली की पुन्हा संधी येणे नाही, लक्षात घ्या. त्यामुळं राहण्याची सोय नसेल, पैसे संपले असतील सुद्धा म्हणजे विचार करायला गेलेले आहेत. कारण तिकडे कुटुंबाकडे पैसा याचा पगार झालेला नाही. काही जणांच्या परिस्थिती चांगल्या आहेत, बऱ्यापैकी आहेत, पण 80% 90% याच नोकरीवर आपलं कुटुंब आहे. आणि आतापर्यंत काय झालं, 18 वर्ष 20 वर्ष असं आंदोलन काय असतं, संघटना काय असते, असे मोर्चे करावे लागतात. लोकशाही आहे, लोकशाही पद्धतीनं संविधानिक मार्गाने पुढे जावं लागतं. आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्या लागतात. ते आशा वर्करला, अंगणवाडीच्या कर्मचाऱ्याला कळालं, पण आपल्याला 20 वर्षामध्ये कधी कळालं नाही. हे का सांगतोय, आपण असं राहिलो की आपण आपल्याला सगळं मिळतंय, म्हणजे आपल्याला सगळं काहीतरी होत राहील. आणि आता काय झालं, नरड्यापर्यंत आलं आणि आता आपण कसं तरी पळायला लागलेलो आहे. त्यामुळं हे आंदोलन हे शेवटचं आंदोलन असेल आणि आपण पूर्ण या आंदोलनाला सहकार्य कराल, आम्हाला सहकार्य कराल अशा ठिकाणी व्यक्त करतो. कारण पुन्हा नियोजन आम्ही करतोय. आंदोलन आता इथून पुढे कसं न्यायचंय तिथल्या निर्णयावर आहे. निर्णय जर चांगला आला, आपल्याला थोडं समाधानकारक आला, आपल्या सगळ्याला विश्वासात घेऊन पुढचं काय ते ठरवलं जाईल. परंतु विनंती आहे की आता माझी कुठेतरी गाडी आता 6:30 आहे, 6:15 आहे, मला जावं लागल, पण मला गाडी नाही, हा विचार करू नका. कारण 1200 किलोमीटरवरून गडचिरोलीहून मी तर महिला आलेल्या आहेत, भंडाऱ्यावरून महिला, अमरावतीहून आलेल्या आहेत, खानदेशातून आलेल्या आहेत. हे कृपया विचार करू नका आणि इथं एकनिष्ठेनं
तळमळी नाही तर बसा. मी थांबतो.